Hi, welcome to our channel Mahatech Academy. Welcome to MTA, and today we're going to start the IMP questions किंवा most repeated questions तुम्ही म्हणू शकता for your subject basic power electronics 4th sem electronics engineering. ओके, तर आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने यावेळेस क्वेश्चन्स एक्सप्लेन करणार आहोत आणि मोस्टली आपण काय करणार आहोत की जे सिमिलर क्वेश्चन्स आहेत, ओके, हा नाहीतर हा विचारू शकतात या टाइपचे क्वेश्चन्स आपण घेणार आहे. म्हणजे एकाच क्वेश्चनचे प्रिपरेशन करताना तुमचा सेकंड क्वेश्चन पण होऊन जाईल. ओके, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, राईट. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका. आवडलं तर कमेंट करा, नाही आवडलं तरी कमेंट करा. आणि हो, व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही व्हिडिओ बघायचा नाही, राईट. फर्स्ट लाईक करायचं, देन व्हिडिओ बघायचा, राईट. तर हे दोन सर्किट आहेत बघा, एक आहे तुमचं इमर्जन्सी लाईट, दुसरं आहे बॅटरी चार्जर, राईट. फर्स्ट क्वेश्चन आहे डिस्क्राइब द वर्किंग ऑफ बॅटरी चार्जर युझिंग SCR, राईट. युनिट 5 मधला हा क्वेश्चन आहे, बॅटरी चार्जरचं वर्किंग युझिंग SCR, राईट. तर बघा, फर्स्ट आधी लक्षात घ्या, सपोज तुम्ही बॅटरी चार्जर करताय त्याआधी बघा बॅटरी चार्जर म्हणजे काय, की तुमच्याकडे एक बॅटरी असेल, राईट. ही माझ्याकडे एक बॅटरी आहे, सपोज हा 12 व्होल्टची आहे. बॅटरीचा सप्लाय कोणता असतो आपला, DC सप्लाय असतो, राईट. बॅटरी चार्जर करायचं आहे म्हणजे मेन्समध्ये काय असणार, AC सप्लाय. तुमच्याकडे एक AC सप्लाय आहे. AC सप्लायचे स्पेसिफिकेशन्स काय असतात, 230 व्होल्ट AC 50 हर्ट्स, राईट. जर या सप्लायपासून तुम्हाला या बॅटरीला चार्ज करायचं असेल तर फर्स्ट तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला याला DC मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजेच तुम्हाला काय लागेल, एक रेक्टिफायर सर्किट, राईट. त्यानंतर बघा, या बॅटरीला चार्ज करण्यासाठी तुम्हाला एक स्विच लागेल मध्ये, राईट, सेमीकंडक्टर स्विच, जे काय करेल तुमच्या बॅटरीतून फ्लो होणारं करंट कंट्रोल करेल. म्हणून आपण इकडे एक काय यूज करू, SCR, राईट. त्यानंतर बघा, या SCR ला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला अजून एक सर्किट लागेल. ओके, तर आपल्याकडे 3 फंक्शन्स असणार आहे. फर्स्ट, की तुम्हाला रेक्टिफायर एक यूज करायचा आहे, राईट, जो काय करेल AC टू DC करेल, राईट, आणि स्टेप डाऊन पण करेल. सेकंड असेल तुमचा स्विच आणि एक सिरीज रेजिस्टर. हे कशासाठी, चार्ज करंट कंट्रोल करण्यासाठी, राईट. आणि थर्ड सर्किट असणार आहे तुमचं ओव्हर व्होल्टेज, म्हणजेच आपली बॅटरी ओव्हर चार्ज झाली नाही पाहिजे, आणि SCR फायरिंग, राईट. तर हे 3 ब्लॉक जर तुम्हाला समजले, राईट, हे 3 ब्लॉक जरी समजले, फर्स्ट आहे रेक्टिफायर, दुसरा आहे स्विच, आणि स्विच म्हणजेच SCR, राईट, आणि रेजिस्टर एक सिरीज मध्ये चार्ज कंट्रोल करण्यासाठी, आणि तिसरं एक सर्किट लागणार आहे जे ओव्हर व्होल्टेज आणि SCR ची फायरिंग कंट्रोल करेल. हे 3 पॉईंट समजले तर तुम्ही या क्वेश्चन मध्ये पूर्ण एक्सप्लेन करू शकता तुमच्या मनाने, राईट. बॅटरी कशी ऑपरेट करते बाबा, बॅटरी चार्जिंग एक्झॅक्टली होती कशी, बॅटरी चार्जिंगचं फंक्शन कसं असतं माहितीये का. जर एखादी बॅटरी असेल जिचं नॉमिनल व्होल्टेज आहे 12 व्होल्ट, राईट, 12 व्होल्ट काय आहे तिचं नॉमिनल व्होल्टेज, म्हणजेच टिपिकली रेटेड व्होल्टेज आहे 12 व्होल्ट. जेव्हा ही बॅटरी डिस्चार्ज होईल, राईट, त्यावेळेस त्या बॅटरीचे जे व्होल्टेज असेल ते थोडंसं लोअर साईडला येतं, म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 10 व्होल्ट पर्यंत येतं असं कन्सिडर करा. जनरली इट डिपेंड्स ऑन द बॅटरी, राईट. काही बॅटरी 9 व्होल्ट पर्यंत येतात, काही 8, काही 11 पर्यंत किंवा 9.5 या रेंजमध्ये, राईट. बट एक मिनिमम व्होल्टेजला येते ज्यावेळेस ती फुल्ली डिस्चार्ज असते. ज्यावेळेस ती फुल्ली चार्ज होते त्यावेळेस त्याचं व्होल्टेज असतं अप्रॉक्सिमेटली, सपोज माझ्याकडे जर 12 व्होल्टची बॅटरी असेल तर फुल चार्ज झाल्यानंतर तिचं व्होल्टेज होतं 13.5. ओके, फुल चार्ज, राईट. तर तुम्हाला काय करायचंय, जेव्हा बॅटरीचं व्होल्टेज हे 12 पेक्षा कमी असेल तेव्हा तिला चार्ज करायचंय, राईट. आणि चार्ज कुठपर्यंत करायचंय, जोपर्यंत बॅटरीचं व्होल्टेज 13.5 नाही होत, म्हणजेच ती फुल्ली चार्ज नाही होत. आणि ज्यावेळेस ती फुल्ली चार्ज होईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, चार्जर डिस्कनेक्ट करायचंय. यामुळे काय होईल, आपली बॅटरी ओव्हर चार्ज होणार नाही, राईट. अगेन ज्यावेळेस तिचं व्होल्टेज लोअर रेंजला येईल त्यावेळेस चार्जिंग स्टार्ट करायची, पुन्हा मॉनिटर करायचं अप टू 13.5. एकदा 13.5 झाला म्हणजे तो फुल्ली चार्ज झाला. या प्रकारे आपण काय करतो, बॅटरीची चार्जिंग डिस्चार्जिंग सायकल. सो आपण बघणार आहोत बॅटरी चार्जर. आपल्याला स्पेसिफिकली याच्या ऑपरेशन मध्ये 4 पॉईंट डिस्कस करायचे आहेत. फर्स्ट असणार आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, राईट. त्यानंतर डायोड यूज करणार आहे ऍज अ रेक्टिफायर. त्यानंतर थर्ड जे सर्किट असेल ते असेल तुमचं SCR ट्रिगरिंग सर्किट, आणि फोर्थ असेल ओव्हरचार्ज प्रोटेक्शनसाठी एक सर्किट, राईट. तर या 4 प्रोसेसमध्ये तुम्हाला काय करायचंय, पूर्ण ऑपरेशन याचं एक्सप्लेन करायचं आहे. हे आहे आपलं बॅटरी चार्जरचं सर्किट. ज्यावेळेस तुम्हाला जर विचारलं तर सिंपल सर्किट जनरली विचारतात, कॉम्प्लेक्स विचारत नाही. ऍक्च्युअली हे काय आहे तुमचं, हे आहे तुमचं थेरॉटिकली सर्किट, राईट. थेरॉटिकली हे वर्क करणार. प्रॅक्टिकल मध्ये काय असणार, याच्यामध्ये अजून थोडेसे कंपोनंट तुम्हाला ऍड करावं लागणार. ओके, तर फर्स्ट ऑपरेशन कसं आहे बघा, इनपुटला काय असणार तुम्हाला, सिंगल फेज AC 230 व्होल्ट 50 हर्ट्स, राईट.
AC सिग्नल असतात इनपुटला. त्यानंतर तुम्ही काय करणार, एक ट्रान्सफॉर्मर यूज करणार, राईट. ट्रान्सफॉर्मर वापरून काय करणार तुम्ही, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरणार, राईट. त्याच्या आउटपुटला तुम्हाला काय मिळणार, 50 व्होल्ट अक्रॉस इच वाइंडिंग, राईट. हे झालं तुमचं सेंटर ट्रॅप ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट. त्यानंतर बघा तुम्ही 2 डायोड यूज केलेत. हा काय आहे तुमचा सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर, राईट. बघा हा तुमचा ट्रान्सफॉर्मरचा सेंटर पॉइंट आहे जो आपण ॲज अ ग्राउंड म्हणून यूज करणार आहे, राईट. आणि त्यानंतर या वाइंडिंगला एक डायोड आणि या वाइंडिंगला एक डायोड, राईट. त्यानंतर याचं ऑपरेशन तुम्हाला माहिती आहे, सेंटर टॅप रेक्टिफायरचं ऑपरेशन कसं होतंय, सिंपल डायोड रेक्टिफायर आहे. त्यानंतर या पॉइंटला तुम्हाला मिळणार पल्सेटिंग DC, राईट. या पॉइंटला तुम्हाला काय मिळणार, पल्सेटिंग DC, राईट. त्यानंतर नेक्स्ट ऑपरेशन बघा कसं आहे, तर त्यानंतर या ठिकाणी जी वेव्हफॉर्म मिळते ती ॲज इट इज तुम्ही कुठे देताय, SCR ला, राईट. आणि SCRच्या नंतर इथे एक रजिस्टर यूज केलाय, हा आहे तुमचा करंट लिमिटिंग रजिस्टर, राईट. हा काय करतो, बॅटरीमध्ये फ्लो होणारं करंट हे लिमिट करतो, राईट. जनरली जी बॅटरी चार्ज करतो आपण त्याच्यामध्ये 2 मोड असतात, एक असतं CC मोड आणि एक असतं CV मोड, राईट. तर अप टू बॅटरी 80% चार्ज होईपर्यंत CC मोड यूज करतात, त्याला म्हणतात कॉन्स्टंट करंट मोड, राईट. म्हणजे आपण काय करतो, कॉन्स्टंट करंटना बॅटरी चार्ज करतो. आणि त्यानंतर जे 20% रिमेनिंग असतं ते असतं CV, याला म्हणतात कॉन्स्टंट व्होल्टेज चार्जिंग, राईट. ऍक्च्युली ज्यावेळेस आपण मोबाईल वगैरे बघतो की 0 to 80% होण्यासाठी एकदम कमी वेळ लागतो त्याला, राईट. आणि 80 to 100% होण्यासाठी तो थोडासा एक्स्ट्रा वेळ घेतो. त्याचं कारण असं असतं की 0 to 80% आपण त्याला कॉन्स्टंट करंटनी चार्ज करतो, त्यामुळे तो एकदम सडनली किंवा रॅपिडली चार्ज होतो. इव्हन तुम्ही जर इलेक्ट्रिक व्हेकल बघितली असेल, टाटा नेक्सॉन किंवा इलेक्ट्रिक स्कूटर जरी बघितली असेल, तर त्यामध्ये ते काय करतात की 0 to 80% इन 30 मिनिट्स असे क्लेम करतात, राईट. आणि मग राहिलेल्या 80 to 20 साठी त्यांना जास्त वेळ लागतो. जर टोटल जर त्यांनी सांगितलं 0 to 100% इन 1 hour, राईट, तर हे काय थोडंसं जास्त असतं, अरे 1 तास लागणार आहे, पण ते 0 to 80 30 मिनिट्स मध्ये. तर हे झालं बेसिक कन्सेप्ट रिलेटेड टू चार्जिंग. इथपर्यंत समजलं तुम्हाला. एक सिंगल फेजचा AC सप्लाय असणार आहे, त्यानंतर एक स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे, त्याच्यानंतर सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आहे, त्यानंतर एक SCR कनेक्ट केलाय आपण, आणि त्याच्या सिरीजमध्ये एक रजिस्टर, आणि ही तुमची बॅटरी जी की आपण काय करणार आहे, चार्ज करणार आहे. ती बॅटरी आपण इथे कनेक्ट केली आहे, राईट. त्यानंतर बघा नेक्स्ट ऑपरेशन काय आहे की ज्यावेळेस तुमची पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल, राईट, पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल त्यावेळेस काय होईल, तुमच्या R थ्रू आणि D3 थ्रू करंट फ्लो होईल या डायरेक्शनला. आणि याला काय मिळेल, SCR ला गेट पल्स मिळेल. गेट पल्स मिळालं की SCR काय होईल, ऑन होईल, राईट. SCR ऑन झाला की बॅटरी मधून करंट फ्लो स्टार्ट होईल, म्हणजेच काय होईल, तुमची बॅटरी चार्जिंग होईल, राईट. हे झालं दुसरं ऑपरेशन. तर हा आहे तुमच्या SCRचा ॲनोड, हा कॅथोड, राईट. ॲनोड टू कॅथोड करंट फ्लो होईल आणि तुमची बॅटरी चार्ज होणं स्टार्ट होईल, राईट. हा झेनर डायोड कशासाठी यूज करतात, राईट. झेनर डायोड याच्यासाठी यूज करतात की हा काय करेल, तुमच्या ज्या एक्स पॉइंटचं व्होल्टेज आहे हे नेहमी 12 व्होल्ट कॉन्स्टंट ठेवल. किती ठेवल, 12 व्होल्ट कॉन्स्टंट ठेवल, ओके. त्यामुळे काय होईल की या पॉइंटचं व्होल्टेज कधीही 12 व्होल्टला एक्सीड करणार नाही, ओके. जेव्हा तुमची बॅटरी फुल्ली चार्ज होईल त्यावेळेस तुमच्या कॅथोडला काय येईल, इथे कॅथोडला येईल 12 व्होल्ट, राईट, 12 व्होल्ट. आणि ॲनोड तुमच्या गेटला काय आहे, ऑलरेडी 12 व्होल्ट आहे. म्हणजेच काय होईल की कॅथोड आणि गेटचं व्होल्टेज सेम होईल, राईट. आणि कॅथोड आणि गेटचं व्होल्टेज जर सेम असेल तर तुमचा SCR टर्न ऑफ होईल, राईट. म्हणजेच काय होईल, तो फायर होणार नाही, ओके. तर या प्रोसेसला काय म्हणतो आपण की ओव्हर व्होल्टेज कंडिशन्स, की जेव्हा जेव्हा हा बॅटरी 12 व्होल्टच्या वर जाईल त्यावेळेस तो काय होईल, ऑटोमॅटिकली ऑफ होईल. ऑफ कसा होईल की तुमचा गेटला आपण 12 व्होल्टला होल्ड केलेलं आहे, राईट. गेटचं पोटेन्शियल जे आहे ते ऑलवेज 12 व्होल्ट आहे, आणि ते 12 व्होल्ट कशामुळे राहतंय, तर तुमच्या या झिनर डायोडमुळे, राईट. या झिनर डायोडमुळे इथलं व्होल्टेज काय राहतंय, 12 व्होल्ट कॉन्स्टंट, राईट. आपल्याला माहिती आहे झिनर कसा वर्क करतो की अप टू सर्टन व्होल्टेज तो ऑन होणार नाही, बट त्याचं जे ब्रेकडाऊन व्होल्टेज आलं त्यानंतर त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज चेंज होत नाही. तसं हा झेनर डायोड आपण कितीचा घेतलेला आहे, 12 व्होल्टचा, ओके. डिपेंड्स ऑन बॅटरी, काही ठिकाणी हा 15 व्होल्टचा सुद्धा कन्सिडर केलेला आहे, राईट. जर हा 12 व्होल्टचा असेल तर बॅटरी व्होल्टेज फक्त 12 व्होल्ट पर्यंत चार्ज होईल, राईट. जर हा 15 व्होल्टचा असेल तर हा किती, एक 14.5 पर्यंत, कारण आपल्याला काय पाहिजे, काहीतरी व्होल्टेज डिफरन्स पाहिजे SCR कॅथोड आणि गेटमध्ये, ओके. त्यामुळे आता हे झालं त्याचं सिंपल ऑपरेशन तुम्हाला समजलंय. बॅटरी चार्जर मध्ये काय, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे, सेंटर टॅप रेक्टिफायर यूज केलाय, त्यानंतर एक SCR आहे, त्याच्या सिरीज मध्ये डायोड आणि त्याच्या सिरीज मध्ये बॅटरी, राईट.
ओके, हा कुठे जाणार इकडे बॅटरीमध्ये. ओके, त्यानंतर हा एक 12 व्होल्टचा पॉईंट आहे, 12 व्होल्टचा झेनर डायोड कनेक्ट केला. हा काय करेल, तुमचं ओव्हर चार्जिंगसाठी प्रोटेक्शन तयार करेल. जेव्हा हा बॅटरी 12 व्होल्ट पेक्षा जास्त चार्ज होईल त्यावेळेस तुमचा एससीआर ऑटोमॅटिकली ऑफ होईल. ऑटोमॅटिकली ऑफ का होईल, कारण एससीआर कॅथोड आणि ॲनोड, ओके, एससीआर कॅथोड आणि गेट यातलं जे व्होल्टेज डिफरन्स आहे ते ऑलमोस्ट 0 असेल. ओके, त्यानंतर आपण याचं क्विकली ऑपरेशन बघूया आधी. So describe the working of battery charger using SCR. Okay, a 12 volt discharge battery is connected in circuit and switch S1 is closed. Right, इथे एक switch additionally use केला आहे. Okay, use करा नका करू काही फरक पडत नाही. Okay, the single phase 230 volt supply is stepped down to 15 volt by center trap transformer. ते सांगितलं राईट. 230 चा सप्लाय आहे, ट्रान्सफॉर्मर यूज करून त्याला 12 मध्ये कन्वर्ट केलंय. राईट, the diodes D1 D2 form full wave rectifier and pulsating DC supply across terminal A and B. राईट, इकडे काय दिले, हा काय फॉर्म करतो, फुल वेव्ह रेक्टिफायर. आणि ए आणि बी पॉइंटला तुम्हाला काय मिळतंय, पल्सेटिंग डीसी सप्लाय. राईट, या फॉर्म मध्ये. ओके, त्यानंतर when the SCR is off, cathode is held at the potential of discharge battery. राईट, जर हा SCR जर ऑफ कंडिशन मध्ये असेल तर याच्या या कॅथोडला काय व्होल्टेज येईल, जे बॅटरीचं असेल. राईट, हा माझा SCR आहे. ओके, हा जर ऑफ स्टेट मध्ये असेल, राईट, तर याच्या कॅथोडला काय येईल, तुम्हाला बॅटरीचं व्होल्टेज. सपोज 12 व्होल्ट असेल तर हा 12 व्होल्ट. राईट, कॅथोडचं व्होल्टेज 12 व्होल्ट. त्यानंतर बघा, ड्युरिंग इच पॉझिटिव्ह हाफ सायकल द डायोड D3 फॉरवर्ड बायस अँड गेट पल्स इज प्रोव्हाइडेड टू SCR. ओके, इच पॉझिटिव्ह सायकलला काय होईल की तुमच्या या साईडना करंट फ्लो होईल. राईट, ओके, म्हणजेच जर याच्या अक्रॉस सफिशियंट व्होल्टेज बिल्ड झालं तर हा काय करेल, तुमचा हा गेट पल्स देईल आणि SCR ऑन होईल. राईट, त्यानंतर when SCR is turn on the charging current flow through battery. राईट, जेव्हा हा SCR ऑन होईल त्यावेळेस तुमचं करंट कसं फ्लो होईल, या डायरेक्शनला थ्रू R2 आणि बॅटरी. ओके, आणि बॅटरी काय होईल, चार्ज होणं स्टार्ट होईल. ओके, त्यानंतर बघा, ड्यू टू झेनर डायोड D4 द मॅक्झिमम व्होल्टेज ऍट पॉइंट C इज हेल्ड 12 व्होल्ट. राईट, या पॉइंटचं जे व्होल्टेज आहे हे कधी पण काय राहील, 12 व्होल्ट राहील. ओके, मॅक्सिमम. राईट, मिनिमम कमी पण असू शकतं ज्यावेळेस तुमचा या ड्युरेशनला पॉझिटिव्ह असेल. राईट, बट मॅक्सिमम किती लिमिट कराल तो, 12 व्होल्टला. ओके, त्यानंतर नेक्स्ट कंडिशन काय सांगितली की जेव्हा तुमची बॅटरी फुल्ली चार्ज होईल त्यावेळेस एससीआरच्या कॅथोडला 12 व्होल्ट येईल. राईट, आणि तुमच्या गेटला पण 12 व्होल्ट आहे. म्हणजे तो काय सांगतो की वेन द बॅटरी इज फुल्ली चार्ज द कॅथोड ऑफ एससीआर इज हेल्ड 12 व्होल्ट. राईट, बॅटरी फुल चार्ज झाली म्हणजेच तुमच्या कॅथोडला काय येईल, 12 व्होल्ट एससीआरच्या. राईट, सो द डायोड D3 अँड द गेट कॅथोड जंक्शन ऑफ एससीआर कॅन नॉट बी फॉरवर्ड बायस. राईट, हा डायोड D3 का, कारण हा डायोड सुद्धा कॅथोडला कनेक्ट केलेला आहे. बघा, या डायोडच्या कॅथोडला पण 12 व्होल्ट आहे आणि ॲनोडला पण 12 व्होल्ट आहे. ओके, तर हा डायोड कंडक्ट होईल का, नाही. सिन्स द पोटेन्शियल ऑफ पॉइंट O कॅन रीच अप टू 12 व्होल्ट. राईट, नेव्हर एक्सीड द व्होल्टेज 12 व्होल्ट. राईट, 12 व्होल्टच्या वर हा कधीच एक्सीड होणार नाही कारण त्याच्या अक्रॉस आपण एक झेनर लावला इथे. राईट, त्यामुळे जसं हा 12 व्होल्ट येईल तसा हा काय होईल, ऑफ होऊन जाईल, कारण हा तुमचा डायोड रिव्हर्स बायस किंवा फॉरवर्ड बायस होणारच नाही. ओके, सो देअरफॉर नो गेट करंट इज सप्लाइड टू एससीआर आणि एससीआर फायर होणार नाही म्हणजेच ऑन होणार नाही. इन दिस वे आफ्टर फुल चार्जिंग फर्दर चार्जिंग इज ऑटोमॅटिकली स्टॉप. राईट, तर आता यामध्ये आपण 12 व्होल्टचा यूज केलाय म्हणून तुमची बॅटरी फक्त 11.7 पर्यंत चार्ज होईल किंवा 11.5 पर्यंत. राईट, बट जर तुम्हाला ती बॅटरी 13 किंवा 14 15 पर्यंत चार्ज करायची असेल तर काय करणार आपण, हा डायोड सिम्पली 15 व्होल्टने रिप्लेस करणार किंवा आता हा एकूणच 15 येते प्लस या डायोडच्या अक्रॉस काही ड्रॉप होईल. राईट, म्हणजे आपल्याला इकडे किती मिळेल, 14.3 व्होल्ट मिळेल. राईट, कारण इथे 15 येत आहे प्लस हा डायोडचा ड्रॉप आहे मध्ये, डायोड ऑन झाल्यानंतर त्याच्या अक्रॉस 0.7 ड्रॉप होईल. राईट, म्हणून हा आपण 12 व्होल्टचा घेतलाय. राईट, जर तुम्हाला 20 व्होल्टची बॅटरी चार्ज करायची असेल तर तुम्हाला हा ट्रान्सफॉर्मर चेंज करावा लागेल. ओके, सो दिस इज द बेसिक सिंपल ऑपरेशन ऑफ युअर बॅटरी चार्जर युझिंग एससीआर. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत इमर्जन्सी लाइटिंग सिस्टीम. ओके, यामध्ये आणि बॅटरी चार्जर मध्ये ऑलमोस्ट सिमिलॅरिटी, फक्त 1 ते 2 कंपोनंट एक्स्ट्रा ऍड झाले ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. बघा, फक्त याच्यामध्ये काय केलंय, 12 व्होल्ट ऐवजी 6 व्होल्ट कन्सिडर केलंय. ओके, की 6 व्होल्टची आपली काय आहे, बॅटरी आहे. ओके, सपोज मला सांगा जर मला इमर्जन्सी लाइटिंग सिस्टीम असेल तर मला काय लागेल, माझा एक एसी सप्लाय असेल इकडे पण. राईट, एसी सप्लाय वरून माझं काय होतं, एक लाईट ग्लो करतोय मी. राईट, हा माझा लाईट आहे. ओके, लाईट ग्लो करतोय. जर पॉवर ऑफ झाला तरी पण मला हा लाईट ऑन ठेवायचा आहे, म्हणजे मला काय लागेल, इकडे एक बॅटरी लागेल. राईट, म्हणजेच काय होईल, ज्यावेळेस पॉवर ऑफ होईल
ज्यावेळेस AC मेन सप्लाय ऑन असेल तर मी याला लाईटला या ठिकाणाहून ऑन करेल, राईट. जर माझा पॉवर ऑफ झाला तर मी या लाईटला थ्रू बॅटरी ऑन करेल, राईट, जर हा पॉवर ऑफ झाला तर. ओके. अजून एक कंडिशन आहे की आता मला काय करावं लागेल, ही जी बॅटरी आहे हिला चार्ज पण करावं लागेल, राईट. ज्यावेळेस AC सप्लाय असेल त्यावेळेस हिला चार्ज करावं लागेल, म्हणून मी काय करणार, इकडे एक चार्जिंग मेकॅनिझम बनवणार, राईट. इथं मी एक चार्जर यूज करणार आणि ते इकडे बॅटरीला कनेक्ट करणार, राईट. बट अजून एक कंडिशन मला लागेल की मला काय लागेल की ज्यावेळेस माझा AC सप्लाय ऑन असेल, राईट, त्यावेळेस बॅटरीमधून इकडे करंट नाही आलं पाहिजे, राईट. जर AC सप्लाय ऑन असेल तर फक्त इनपुट वरूनच लाईट ऑन झाला पाहिजे, त्याने बॅटरीचं व्होल्टेज घेतलं नाही पाहिजे, म्हणून मी इकडे काय करेल, एक स्विच टाकेल, राईट. आणि हा स्विच काय असणार माझा, SCR ॲज अ स्विच यूज करेल, राईट. आणि पुन्हा मग SCR जर मी यूज केला, सपोज दोघांच्या मध्ये इकडे माझी बॅटरी आहे आणि इकडे लाईट आहे, राईट. लाईटला आपण कसं दाखवतो, जनरली कॉईल असते लाईटमध्ये म्हणून त्याला असं दाखवतात, इंडक्टिव्ह लाईट. ओके. हा माझा लाईट आहे. ओके. तर मला काय करावं लागेल, इथे SCR यूज केला म्हणजे त्याचं काय येईल, एक फायरिंग सर्किट येईल. ओके. तर हे झालं बेसिक ऑपरेशन. कसं असणार इमर्जन्सी लाइटिंग सिस्टीमचं, एक AC सप्लाय असेल, त्यानंतर एक लाईट असेल ज्याला आपण AC वरून ऑन करू. बट AC सप्लाय जर मेन्स पॉवर जर ऑफ झाली तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याला बॅटरीवरून ऑपरेट करावं लागेल. बट बॅटरीवरून ऑपरेट कसा करायचा, की फक्त AC पॉवर जर बंद असेल तरच तो बॅटरीवरून चालला पाहिजे, राईट. आणि अजून एक ऍडिशनल फंक्शन काय, की बॅटरी चार्ज पण झाली पाहिजे. ओके. तर बघूया आपण याचं सर्किट डायग्राम कसं आहे. तर नेक्स्ट आपण बघूया आणि ऑपरेशन ऑफ इमर्जन्सी लाइटिंग सिस्टीम. ओके. मेन ब्लॉक्स कोणते आहेत, फर्स्ट सिंगल फेज सेंटर टॅप रेक्टिफायर, राईट. फक्त इकडे जिकडे आपण 12 व्होल्ट घेतलं होतं इकडे आपण 6 व्होल्ट किंवा 6.3 व्होल्ट घेणार, राईट. 6 व्होल्टची बॅटरी यूज केली, राईट. 12 व्होल्टची केली तर 12 व्होल्ट घ्या, राईट. त्यानंतर अगेन बॅटरी चार्जर, बॅटरी आणि बॅटरी चार्जिंग फॅसिलिटी. त्यानंतर एक पुन्हा स्विच लागणार. त्यानंतर SCR यूज करणार, सांगितलंय की युजिंग SCR किंवा SCRच यूज करायचा, कारण आपण पॉवर इलेक्ट्रॉनिक शिकतोय, म्हणून त्याचं गेट कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला काय लागणार, पुन्हा एक गेट सर्किट लागणार. ओके. तर चला क्विकली आपण त्याचं ऑपरेशन समजून घेऊया. ओके. तर हे जे ब्लॉक दिसतोय तुम्हाला 230 व्होल्ट AC, त्यानंतर 2 डायोड आणि हा सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर, हा सेम आहे बॅटरी चार्जर मध्ये सुद्धा, राईट. हा ब्लॉक सेम आहे. ओके. त्यानंतर काय केलंय, फक्त इकडे एक लॅम्प ऍड केलाय, रेक्टिफायर आणि रेक्टिफायरच्या आउटपुटला एक लॅम्प ऍड केलाय. म्हणजे काय होईल की ज्यावेळेस तुम्ही इकडे पल्सेटिंग सिग्नल येईल तुमचा, राईट, त्यावेळेस तो सिग्नल कुठे येईल, तुमच्या अक्रॉस लॅम्प. ओके. या 2 पॉइंटला आहे लॅम्पच्या, म्हणजेच काय होईल, हा लॅम्प मधून करंट फ्लो होईल ज्यावेळेस इथे पल्सेटिंग पॉझिटिव्ह सायकल्स येतील आणि तुमचा लॅम्प काय होईल, ग्लो होईल. ओके. हे झालं सिंपल ऑपरेशन. 230 व्होल्ट इनपुटला आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज केलाय, त्यानंतर सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर यूज केलाय आणि आउटपुटला पल्सेटिंग DC मिळते कंटिन्युअस, ते तुम्ही डायरेक्ट लॅम्पला दिलंय. ओके. लॅम्प ग्लो झाला. ओके. ही झाली फर्स्ट ऑपरेशन कंप्लीट झालं. हे सर्किट तुम्हाला समजलं इथपर्यंत, काहीही प्रॉब्लेम नाहीये. ओके. त्यानंतर यामधून अजून एक पाथ काढा आणि या पॉइंट पासून आपण काय केलं, एक डायोड आणि एक रेजिस्टर यूज केलाय. हा डायोड इकडे अगेन ॲज अ फॉरवर्ड बायस डायोड म्हणून यूज करतो, एकाच लेग वरून घेतला, म्हणजेच याचा आउटपुट काय येईल तुम्हाला, हा झाला तुमचा हाफ वेव्ह रेक्टिफायर, राईट. प्रत्येक पॉझिटिव्ह हाफ सायकलला हा काय होईल, कंडक्ट होईल. हा झाला हाफ वेव्ह रेक्टिफायर. त्यानंतर एक रजिस्टर यूज केलाय करंट लिमिटिंग आणि हा कनेक्शन आपण दिलाय तुमच्या 6 व्होल्टच्या बॅटरीला. ओके. म्हणजेच हा काय करेल, ज्यावेळेस पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल त्यावेळेस तुमच्या बॅटरीमधून करंट फ्लो होईल, राईट. ज्यावेळेस इकडे पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल तुमचं करंट असं फ्लो होऊन काय होईल, बॅटरी तुमची चार्ज होईल. ओके. ही झाली सेकंड कंडिशन. फर्स्ट कंडिशन कोणती आहे, 230 व्होल्ट प्रेझेंट आहे, त्यानंतर त्याचं स्टेप डाऊन करून 6.3 व्होल्टचे तुम्ही स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज केलाय, त्यानंतर रेक्टिफायर करून लॅम्पला कनेक्ट दिलाय, लॅम्प ऑन झालाय, राईट. ज्यावेळेस AC सप्लाय ऑन असेल थ्रू युअर मेन्स लॅम्प इज ऑन, राईट. त्यानंतर सेकंड सर्किट कोणतं आहे, की तुम्ही काय करताय, प्रत्येक पॉझिटिव्ह हाफ सायकलला बॅटरीला चार्ज करताय, राईट. फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकललाच बॅटरी चार्ज होईल, कारण इकडे फक्त हा एकच डायोड यूज केलाय, म्हणून हा काय होईल, ॲज अ हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणून वर्क होईल. ओके. त्यानंतर आता बघा अजून एक कंडिशन्स काय, की ज्यावेळेस तुमचा हा सप्लाय ऑन असेल त्यावेळेस काय होईल, हा तुमचा C1 चार्ज होईल, राईट. C1 चार्ज होईल आणि तो कसा चार्ज होईल, की त्याच्या अप्पर प्लेटला पॉझिटिव्ह आणि खाली निगेटिव्ह असेल, राईट. आणि हा C1 कितीना चार्ज होईल, तर मॅक्सिमम 6 व्होल्टना, राईट. का, कारण हे 6.3 व्होल्ट आपण इथे यूज केलं, त्यानंतर डायोडचा ड्रॉप कन्सिडर करून या पॉइंटला तुम्हाला किती येईल, 6 व्होल्ट. म्हणजेच हे 6 व्होल्ट तुमच्या कुठे भेटेल, कॅथोड टू गेट मध्ये, राईट. आणि ॲनोडला सुद्धा काय आहे, बॅटरीचं व्होल्टेज, म्हणजे बॅटरीचं व्होल्टेज किती आहे, 6 व्होल्ट. ओके. तर या कंडिशन मध्ये काय होईल,
तुमचा SCR हा टर्न ऑफ असेल, राईट, ज्यावेळेस तुमचा मेन्स, राईट, मेन्स सप्लाय, राईट, जर ऑन असेल तर लॅम्प ऑन असेल, बट SCR काय असेल, ऑफ कंडिशनमध्ये. ओके, आता बघा थर्ड कंडिशन्स काय होईल की तुमचा मेन्स सप्लाय डिस्कनेक्ट झाला किंवा तो डिस्कनेक्ट केला किंवा पॉवर ऑफ झाली, राईट, त्या कंडिशनला काय होईल, हे जे कॅपॅसिटर आहे C1, राईट, हे कॅपॅसिटरमध्ये स्टोअर झालेली एनर्जी थ्रू R2 आणि R3 डिस्चार्ज होईल आणि या पॉईंटचं जे व्होल्टेज असेल कॅथोडचं ते होईल तुमचं 0 व्होल्ट किंवा कॅपॅसिटर डिस्चार्ज झाल्यावरती 0 होईल. त्यानंतर काय होईल, थ्रू R3 तुमच्या SCR ला काय मिळेल, गेट पल्स मिळेल आणि त्या केसमध्ये तुमचा SCR काय होईल, ऑन होईल, राईट. SCR आधी का ऑन होत नव्हता, कारण त्याच्या कॅथोडला आणि ॲनोडला सेम पोटेन्शियल होतं, राईट. कॅथोडला सेम पोटेन्शियल का होतं, कारण त्याच्या अक्रॉस एक कॅपॅसिटर कनेक्ट येतो. कॅपॅसिटर चार्ज असेल तर त्याच्या कॅथोडला कंटिन्युअस 6 व्होल्ट येते आणि गेटला सुद्धा 6 व्होल्ट येते, राईट. जसं तुमचा इकडून येणारा सप्लाय बंद झाला तसं कॅपॅसिटरला जे व्होल्टेज मिळायचं चार्जिंगचं या पाथमधून, राईट, ते सुद्धा बंद होईल आणि मग हा कॅपॅसिटर काय होईल, डिस्चार्ज होऊन जाईल आणि तुमचा SCR ऑन होईल, राईट. SCR ऑन झाला की काय होईल, SCR ऑन झाला की ह्या 6 व्होल्ट बॅटरी मधलं करंट थ्रू SCR या लॅम्प मधून फ्लो होऊन हा पाथ कंप्लीट होईल. म्हणजेच काय होईल की मेन्स बंद झाल्यानंतर तुमच्या बॅटरी थ्रू सप्लाय मिळेल. तर हे सिंपल सर्किट आहे बघा इमर्जन्सी लाइटिंग सिस्टीमचं. ओके, तर आता क्विकली ऑपरेशन बघूया. बघा इकडे पुन्हा 230 व्होल्ट यूज केलाय, त्यानंतर हा 6 व्होल्ट वापरलाय. 6 वापरा, 6.3 वापरा. 6.3 इज मोर ॲक्युरेट, राईट. पण 6 वापरलं तरी चुकीचं नाहीये, कारण तुम्ही ऍक्च्युअल सर्किट न डिझाईन करता हा एक कन्सेप्ट आहे, टेक्स्ट बुक सर्किट आहे. ओके, ऍक्च्युअली हे असं पण वर्क होत नसतं, राईट. याच्यामध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी ऍड कराव्या लागतात, राईट. तर दिस इज बेसिक सर्किट, वी कॉल्ड इट ॲज अ बेसिक सर्किट. ओके, त्यानंतर बघा हा D1 D2 सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर, त्यानंतर 6 व्होल्टचा लॅम्प यूज केलाय. त्यानंतर हा D3 आणि R1 कशासाठी यूज करणार, तुमच्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी या डायरेक्शनला, राईट. त्यानंतर हा SCR1 कधी ऑन होईल, ज्यावेळेस हा मेन सप्लाय ऑन असेल त्यावेळेस त्याच्या कॅथोडला तुम्हाला सुद्धा काय मिळेल, 6 व्होल्ट, ॲनोडला 6 व्होल्ट. कशामुळे, या बॅटरीमुळे, राईट. त्यामुळे हा कंडक्ट होणार नाही जरी त्याला गेट पल्स सिग्नल इथून मिळत असेल तरी पण, राईट, कारण गेट आणि कॅथोड सेम पोटेन्शियलवर आहे आणि ॲनोडला सुद्धा सेम पोटेन्शियल आहे. जर करंट फ्लो व्हायचं असेल तर आपल्याला काय लागतं, ॲटलिस्ट एक पोटेन्शियल तुमचं हाई पाहिजे आणि दुसऱ्या साईडला लो, राईट. त्यावेळेस तुमचं करंट फ्लो होईल त्या डायरेक्शनला किंवा SCR ऑन होईल, राईट. आणि हा चार्ज होईल इनिशियली विथ प्लस मायनस डायरेक्शनला, राईट. ज्यावेळेस हा मेन सप्लाय डिस्कनेक्ट होईल तुमचा हा काय होईल, C डिस्चार्ज होईल थ्रू R2 R3, राईट. त्यानंतर काय होईल, याच्या कॅथोडचं पोटेन्शियल लेस होईल ॲज कम्पेअर टू ॲनोड आणि या गेट प्लस थ्रू या 6 व्होल्ट थ्रू इथे गेट पल्स जाऊन SCR ऑन होईल, राईट. आता ऑपरेशन बघूया काय दिलं तर 230 व्होल्ट AC सप्लाय इज अप्लाइड ॲज अ इनपुट, राईट. हा इनपुटला सप्लाय आहे. सप्लाय स्टेप डाउन युजिंग सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर, राईट. सेम आहे, 6 व्होल्ट केलाय. फुल वेव्ह रेक्टिफायर कन्वर्ट AC टू DC व्होल्टेज. तुम्हाला माहिती आहे रेक्टिफायर कशासाठी यूज करतात, AC टू DC कन्वर्ट करण्यासाठी. वेन द सप्लाय इज ऑन, राईट, AC जर सप्लाय ऑन असेल, व्होल्टेज अपेअर अक्रॉस द लॅम्प, राईट. सेम या लॅम्पच्या अक्रॉस तुम्हाला काय मिळेल, 6 व्होल्ट मिळेल, राईट. अँड पल्सेटिंग करंट ऑल्सो फ्लो थ्रू D3 R1, राईट. यातून पल्सेटिंग करंट फ्लो होऊन ते काय करेल, तुमच्या 6 व्होल्ट बॅटरीला चार्ज करेल. The capacitor C gets charged with upper plate positive to some voltage less than secondary voltage of transformer, right. हा चार्ज होईल, राईट. एक्झॅक्टली 6 व्होल्ट नाही येणार, थोडंसं कमी येईल कॅपॅसिटरच्या क्रॉस. का कमी येईल, कारण हा डायोडचा ड्रॉप मध्ये असतो, राईट. त्यामुळे त्यांनी सांगितलंय की सम लेस व्होल्टेज दॅन ट्रान्सफॉर्मर सेकंडरी, राईट. ड्यू टू द कॅपॅसिटर व्होल्टेज गेट कॅथोड जंक्शन ऑफ SCR1 इज गेट रिव्हर्स बायस, राईट. कॅथोड आणि गेटचे जंक्शन आहे ते रिव्हर्स बायस का होईल, कारण इकडे 6 व्होल्ट येते आणि गेटला सुद्धा ऑलमोस्ट सिमिलर व्होल्टेज येते. द ॲनोड इज ॲट अ बॅटरी व्होल्टेज अँड कॅथोड इज ॲट रेक्टिफायर आउटपुट व्होल्टेज विच इज स्लाइटली हायर, हेन्स SCR1 इज रिव्हर्स बायस, राईट. या ठिकाणी काय येते, तुमचं पल्सेटिंग DC व्होल्टेज येते या D3 टू, राईट, या ठिकाणी. आणि या ठिकाणी काय येते, फुल वेव्ह रेक्टिफायरचं आउटपुट. त्यामुळे हे व्होल्टेज काय आहे, लेस आहे आणि कॅथोड काय आहे, थोडंसं स्लाइटली हायर आहे. त्यामुळे SCR ऑन होणार. पॉवर फेज द कॅपॅसिटरची तर कॅपॅसिटर डिस्चार्ज थ्रू R1 R3, ओके, अंटिल द कॅथोड ऑफ SCR इज लेस पॉझिटिव्ह दॅन ॲनोड. या कॅथोडचं व्होल्टेज काय होईल, जसं जसं हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होईल कॅथोडचं व्होल्टेज कमी कमी होईल आणि हा कमी होत गेल्यानंतर काय होईल, तुमचं जे 6 व्होल्ट येईल ते या पॉईंटला काय होईल, हा विथ रिस्पेक्टिव्ह पॉझिटिव्ह पॉईंट येईल अँड इस्टॅब्लिश सफिशियंट गेट टू कॅथोड व्होल्टेज, राईट. आणि या ठिकाणी तुम्हाला काय होईल,
हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह, या ठिकाणी काय होईल, गेट टू कॅथोड सफिशियंट व्होल्टेज मिळेल तुम्हाला अक्रॉस एससीआरच्या गेट टू कॅथोड मध्ये. आणि वन्स एससीआर टर्न ऑन, बॅटरी डिस्चार्ज थ्रू इट, राईट, अँड टर्न द लॅम्प ऑन, राईट. जसा हा ऑन झाला तर या सप्लायला काय भेटेल, हा पाथ भेटेल, राईट. आणि हा पाथ भेटल्यानंतर हा काय होईल तुमचा 6 व्होल्ट ना चार्ज होईल, राईट. सॉरी, जसा हा एससीआर ऑन झाला तसं काय होईल तुमचं लॅम्प टर्न ऑन होईल, राईट. ओके, तर हे झालं बेसिक ऑपरेशन्स. आता क्विकली बघूया सर्किट. बघा सेम सर्किट आहेत, बघा काय काय डिफरन्स आहे बघा. हा सेंटर टॅप रेक्टिफायर सेम आहे, फक्त इकडे 12 व्होल्ट आहेत, राईट. इकडे काय तुम्ही 12.3 म्हणा किंवा 15 व्होल्ट म्हणा, राईट. 12.6 व्होल्ट, 12.6 व्होल्ट आहे, ओके, किंवा 12.7 व्होल्ट पकडा, राईट. त्यानंतर सेंटर टॅप रेक्टिफायर फुल वेव्ह. अगेन हा एससीआर जो काय करेल तुमच्या 12 व्होल्ट बॅटरीमधून फ्लो होणारं करंट कंट्रोल करेल किंवा करंट लिमिट करण्यासाठी पुन्हा हा R2 यूज केलाय. त्यानंतर एससीआर ला ट्रिगर करण्यासाठी R1 D3 यूज करतात. आणि हा जो झेनर डायोड यूज केलाय झेड, हा कशासाठी की ओव्हर चार्ज होऊ नये म्हणून हा 12 व्होल्ट कॉन्स्टंट या ठिकाणी मेंटेन करेल, राईट. अगेन इमर्जन्सी लाइटिंग आत्ताच आपण बघितलं, सेम सेंटर टॅप फुल वेव्ह ट्रान्सफॉर्मर आहे. त्यानंतर इन्स्टेड ऑफ बॅटरी इथे तुम्हाला लॅम्प ऑन करायचा आहे, राईट. आणि अगेन बॅटरी चार्जसाठी इकडे आपण सिरीजमध्ये एससीआर वगैरे यूज नाही केला, किंवा आपण या ठिकाणी बॅटरीचं ओव्हर व्होल्टेज किंवा या फॅसिलिटी आपण या सर्किटमध्ये दिल्या नाहीत. ओके, या ठिकाणी फक्त काय केलं, एक D3 R1 दिलाय जो काय करेल तुमच्या 6 व्होल्ट बॅटरीला चार्ज करेल, राईट. आणि ज्यावेळेस मेन सप्लाय ऑफ होईल त्यानंतर एससीआर ऑन होऊन बॅटरी थ्रू तुमचा लॅम्प ग्लो होईल. ओके, तर हे दोन सर्किट आहेत बघा, एक आहे तुमचं इमर्जन्सी लाईट आणि दुसरं आहे बॅटरी चार्जर, राईट. हे आहे इमर्जन्सी लाइटनिंग सिस्टीम, राईट. ओके, तर हे दोन सर्किट तुम्हाला समजले. अजून आपण काही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका.